नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासमोर सादर करतोय कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या काही कविता. शब्दप्रभू वि.स. खांडेकर जे स्वतः एक खूप मोठे लेखक होते आणि ज्ञानपीठ विजेते होते. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेबद्दल एकदा लिहिलं आहे की रत्नहाराचं तेजस्वी सौंदर्य कोणाला समजावून सांगावं लागत नाही, डोळ्यांना ते आपोआप जाणवतं. रातराणीच्या सुगंधाची कोणी चर्चा करत बसत नाही, तर वाऱ्याच्या झुळकीबरोबर तो सुगंध आला की मन क्षणार्धात प्रसन्न होऊन जातं. तसंच कुसुमाग्रजांच्या कवितेचं आहे. त्याच्यासाठी कोणी काही मध्ये येऊन रसिकांच्या आणि कवितेच्या मध्ये येण्याची गरज नाही. अशा काही निवडक कविता ज्या मी विशाखा संग्रहातनं निवडल्या आहेत त्या मी तुमच्यासमोर सादर करतोय. हा 1940मध्ये प्रकाशित झालेला संग्रह होता. त्या कविता अजूनही अवीट आहेत आणि आपल्या मनाला बुरळ घालत असतात. कुसुमाग्रजांची गाजलेली कविता आहे स्वप्नाची समाप्ती. प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाबद्दल इतक्या उदात्त स्वरूपामध्ये, उदात्त शब्दांमध्ये लिहिलेली त्या काळातली ही खूप गाजलेली कविता आहे. ती मी सादर करतोय. स्वप्नांची समाप्ती. स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्र तारा, काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा. स्वप्नासम एक एक ताराविरे आकाशात, खिरे रात्र कण कण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पुढे उभे दिवसाचे दूत. रातपाखरांचा आर्त नादनच कानी पडे, संपवूनी भावगीत झोपलेले रातकिडे. पहाटेचे गार वारे चोरट्यांनी जगावर, येती पाय वाजतात वाळलेल्या पानांवर. शांती आणि विषण्णता दाटलेली दिशातून, गजबज गाजविल जगघटकेने दोन. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, जमू लागलेले दव गवताच्या पातीवर. भासते भूतारकांच्या आसावरी ओलसर. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. जमू लागलेले दव गवताच्या पातीवर, भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास, प्राजक्ताच्या पावलाशी पडे दूर पुष्परास. वाऱ्यावरी वाहतेही त्याचे दाटलेले श्वास. ध्येय प्रेम आशा यांची कधी होतसे का पूर्ती, वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. ध्येय प्रेम आशा यांची कधी होतसे का पूर्ती, वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. खळ्यांमध्ये बांधलेले बैल होऊन या जागे, गळ्यातील घुंगरांचा नाद कानी येऊ लागे. आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूपरंग, आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रूपरंग. हालचाल कुजबुज होऊ लागे जागोजाग. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. होते म्हणू स्वप्न एक रात्र पाहिलेले, होते म्हणू स्वप्न एक रात्र पाहिलेले. होते म्हणू वेड एक रात्र राहिलेले, होते म्हणू एक स्वप्न एक रात्र पाहिलेले. होते म्हणू वेड एक रात्र राहिलेले. प्रकाशाच्या पावलांची चाहुलये कानावर, प्रकाशांच्या पावलांची चाहुलये कानावर. ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर, ओततील आग जरी दूत त्याचे लक्षावधी. उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. धन्यवाद. दुसरी एक कविता आहे स्मृती या नावानी. ही साधारण 80-81 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आहे. त्याच्यातली गेयता आणि त्यातले उदात्त भाव हे आपल्याला अजूनही आपल्या मनाला भावतात. सादर करतोय कुसुमाग्रजांची कविता स्मृती.
नवलाख तळपती दीप विजेचे येथ उतरली तारका दळे जणू नगरात परिस्मरते आणिक करते व्याकुल केव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात परिस्मरते आणिक करते व्याकुल केव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात वाऱ्यावर येथील रातराणी ही धुंद वाऱ्यावर येथील रातराणी ही धुंद टाकता उसासे चरण चाल हो मंद परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा त्या परसामधला एकच तो निशिगंध परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा त्या परसामधला एकच तो निशिगंध लावण्यवतींचा लालस येथ निवास मदिरेत माणका परी तरारे फेस परिस्मरती आणिक करीती व्याकुल केव्हा ते उदास डोळे त्यातील करुण विलास परिस्मरती आणिक करती व्याकुल केव्हा ते उदास डोळे त्यातील करुण विलास हे लावे भवती सागर येथ अफाट हे लावे भवती सागर येथ अफाट तीरावर श्रीमान इमारतींचा थाट परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा तो नदी किनारा आणि भंगला घाट परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा तो नदी किनारा आणि भंगला घाट बेहोश चढे जलशांना येथील रंग बेहोश चढे जलशांना येथील रंग ऋणझुणता नुपूर जीव बने निस्संग परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा तू आर्त मला जो ऐकविलास अभंग परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा तू आर्त मला जो ऐकविलास अभंग. धन्यवाद. कुसुमाग्रजांची ही एक छोटीशी कविता आहे. 13 एप्रिल 1919 सगळ्या भारतीय लोकांच्या मनात रुजून राहिलेली तारीख. जालियनवाला बाग हत्याकांड. जनरल डायरनी निशस्त्र लोकांवर 1600 राऊंड्स फायर केल्या. ऑफिशियली 400 आणि अनऑफिशियली हजारो लोकांची त्यावेळेला स्त्री पुरुषांची निधन झालं त्या गोळीबारामध्ये. त्यावर कुसुमाग्रजांनी लिहिलेली एक कविता आहे. यातले शब्द किती आग ओकतायत आपण सगळेजण ऐकूयात. जालियनवाला बाग. रक्ताचे नचे ओघळ सुकले अजून क्रुसावरचे, विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनी शब्दांचे. रक्ताचे नच ओघळ सुकले अजूनी क्रुसावरचे, विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनी शब्दांचे. मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम शांती अन क्षमा यामध्ये बसतो परमेश. मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम शांती अन क्षमा यामध्ये बसतो परमेश. आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात, आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात, निशस्त्रांच्या रक्तमासामध्ये नाहतात. मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात, जगजेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रदरीत. पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, नयन झाकले असशील देवा तू आपुले खास. पाचोळ्या परी पडली पाहून प्रेतांची रास, नयन झाकले असशील देवा तू आपुले खास. असेल ही वा सैतानाची प्रभुवरी मात, अन एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. असेल ही वा सैतानाची प्रभुवरी मात, एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. धन्यवाद.